अहो चांगला जर असला तर त्याला वाईट करून कुठेतरी आपण निवडून यायच्या नादात असतात. नेता म्हणून तिने काम करत नाहीत, तिने घरातलं म्हणून काम करतात प्रत्येकाचं. तर विरोधक म्हणतात ना आम्ही कामं केली काय. म्हणायची तशी प्रत्येकजण म्हणणार की आम्ही केल्यात, निवडून यासाठी म्हणते प्रत्येकाला आम्ही कामं केल्यात. अनेक अडचणी येतात, काय काय सांगायचं म्हणजे अडचणी सांगायचं म्हणजे भरपूर केला आहे. लबाड बोलणारी नाही आहे. फोन केला की तिने हजर असतो, फक्त हजर असतो, कोणाला बोलवायला लावून द्यायला लागत नाही. एखाद्या आमदारांनी काम केलेलं नाही तेवढं अमर पाटलांनी काम केलं. शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण सध्या फिरतोय. ग्राउंड रिपोर्ट घेत एकंदरीत अंदाज काय आहे, वातावरण काय आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी आहे कोपर्डे इथं. मोठी बाजारपेठ आहे, इथली लोकसंख्याही मोठी आहे. या मतदारसंघातलं हे मोठं गाव आहे, मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळं कोपर्डेकर काय म्हणतायत हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरच इथला निकाल बराचसा ठरवत असतो, अवलंबून असतो. त्यामुळे एकंदरीत कोपर्डेकरांचं काय म्हणणं आहे, इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं कोण त्यांना मदतीला येते किंवा कामं इथं कोणाची चांगली आहेत या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. जाणून घेऊया कोपर्डेकरांच्याकडे. निवडणुकी जिल्हा परिषद निवडणूक मतदान आहे उद्या. होय हाय की कुणी कामं कोणी केली? कामं केली तर रसिकाबाईनं काय केलं? रस्ता केलं, बर शाळा बांधली, हां सगळं केलं. आता आम्ही अजून पातूर इकडे येतो शेताकडे तर ह्या रस्त्यानं तर चांगले रस्ते केले तिनं. आता आमच्या गोली सगळं रस्तं केलं. रस्त्यानं जायचं, चिकू लागायचा. गलीत आम्हाला काय चालाय यासारखे गलीच नव्हते आमच्यात. खाच खळग सगळं असायचं, पाणी असायचं घरात सुद्धा आमचं पाणी. किती वर्ष असाय? हा तरी आधी 10 वर्ष 20 वर्ष तरी पाणी येतच आमच्या घरात. वडलं सगळं असायचं. आता सगळं रस्तं बिस्त सगळं चांगलं केलं या. होय परत तसं आता आहे काय खऱ्याचं खोटं सगळं आहे या. परत काय करायचं, एवढी येऊ दे म्हणून आम्ही बी आभार मानतो की येऊ दे म्हणून सानी येणार म्हणा. येणार की सगळं चांगलं केले तिने. अजून बी करून द्या त्याने, अजून बी आम्हाला त्यासने आशीर्वाद आम्हाला देऊन द्या त्याने, आम्ही त्यासने देतो. कामाला अडी अडचणीला असतात काय? अडचणला आहे त्या उभा राहतात राहत्या त्या. आता ह्या निवडणुकीला काय गावकरी तुम्ही राहायला कोणी आम्ही राहायला इकडं नाळव्यात आहे, गणेश नाळवा. होय गणेश नाळव्याला आहे. काय आहे तिथं वातावरण काय आहे? वातावरण का आहे जरा परत पलीकडे आमचं इकडे लांगाला पाहुणं आहेत, इकडे लांगाला आम्ही आहे. आमची लेक पण गावात आहे, ती पण तिकडेच आहे. होय हाया. कोण निवडून कोणी? आता निवडून कोणी आता तेच येईल असं आम्ही म्हणतोय. कोण उभारले? रसिकाताई उभारल्यात. उभारल्यात. बर ते कामं कोण केलेत काय रसिकाताईनी केल्यात? काय केलं? रस्ता केल्यात आणि काय शाळा केल्या. शाळा कधी केल्या शाळा? किती दिवस? 1 वर्ष झाली. वर्ष झालं. त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? रसिकाताईनी शाळा केल्या, रस्ते सगळे गल्लीवार सगळे केले, ते चकचकत आहे का? चकाचक केलेत. गटारे बिटारे सगळी चकाचक आहे. केला? कामं करणारे आहे काय? हाय 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 रसिकाताई काम करते. राहायला कुठं तुम्ही? राहायला कोपर्डे. कोपर्डे इथे झेडपीची निवडणूक लागल्या म्हणत्या. मग लागल्या काय? लागली. उमेदवार कोण कोण आहेत काय? रसिकाबाई, बर अमर पाटील. हा कामं केल्यात तिने? केले केल्या. काय केलं? काय देवळाचं याचं रस्ते बिस्ते सगळे केले. केल्यात. कामाचे आहेत काय? आहेत करत्यात. खाजगी काम बी आहे. आडी अडचणीला उभा राहतात काय? राहते कशासाठी फोन केलता किंवा काय संपर्क कशासाठी झालता काय? काय तरी कधी गाठ पडली तरी हा आपलं संबंध असतो. हा म्हणजे बोलून चालून आहे. बोलून आहे. मग आता या जिल्हा परिषदला निवडणुकीला इथली माणसं देतील काय त्यासनी निवडून? देतात की देतील. देते. वातावरण आहे काय? हाय चांगला आहे. काय म्हणतात गावकरी? काय म्हणतात गावकरी म्हणतात अमर पाटलाला हे करायचं नाही. तशी चर्चा आहे. हाय काँग्रेस हे पाहिजे. पाहिजे. का पाहिजे? का पाहिजे त्या बाकीने सगळी वाटेल लावली वाटायला लावल्या. होय आता ही काँग्रेसवाली कामं करत्या, करते निधी बिधी आणत्यात. आणि ते मग काँग्रेस का पाहिजे म्हणता? कामं करतात म्हणून कामं करत्यात. जिल्ह्यात नाही होईल काय? काँग्रेस येईल काय? येईल. नक्की अगदी. बाकीच्यांनी काय वाट लावली म्हणतात? काय म्हणतात? काय काम करायचं सोडायचं तिथं पळायचं हेच कामं नाही. दावाच्या करायचं आवाज आहे करायचं आहे असं सगळं चालू आहे. सगळं आता ह्या पर्याय काय? पर्याय आता अशी ही हे आणायची जो निवडून रसिकाबाई. त्याशिवाय त्याशिवाय जमणार नाही. कुठेतरी असं पाया चांगला पाहिजे.
हां हां तर जमते. हां हां कोपारडकर पाया आता मजबूत करतील वाटतं. करते करते. खरं विरोधक म्हणतात ना आम्ही कामं केली काय केली. ती म्हणायची तशीच प्रत्येकजण म्हणणार कामं केलं. हां काम केलं. लबाड बोलणार लय लबाड बोल ना. लबाड बोलणारी लय आहेत. हां हां आम्ही करतोय हे करतोय. मी झाडावरून खाली पडल्यानंतर बरं 4 वर्ष झाडावरून पडलो. हां त्यानंतर 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी झाडावरून पडलो. त्यानंतर अमर पाटलांनी आम्ही फोन केला होता. हां त्यांना काय यातली माहिती नव्हती. गावातल्या लोकांनी फोन केला की असं असं झालं आहे. तिने तात्काळ तिथे येऊन काय असेल ती आम्हाला मदत केली. पहिली गोष्ट ती मदत झाल्यानंतर झाडावरून पडला आहे म्हटल्यानंतर महिन्याचा बाजार वगैरे त्यांचं त्यांनीच करून द्यायचा. आमच्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या बाजूनं तिने आणून द्यायचा. हां असं केलं. त्यानंतर मी जनावरांच्या गोट्यात राहिलो होतो. तिने घरकुल मंजूर करून दिलं. त्यानंतर घरकुल मंजूर करून देऊनसुद्धा परत तिने लागणारं साहित्य लागणार एका ते 1,15,000 मध्ये होत नाही. त्यानंतर तिने जे वैयक्तिक जे बाकीचा खर्च आहे तुमचा बाकीचा म्हणजे काय म्हणजे 1,20,000 मध्ये होत नाही म्हटल्यानंतर तिने वरचं जे पैसे आहेत ते तिने त्यांच्या ह्याच्यातनं त्यांच्या वैयक्तिक खर्च केला आहे तिने. आणि मला घराचं मला करून दिलं तिने पूर्ण घर पूर्ण करून दिलं महत्वाचं. हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता फरशी राहिलेली ती फरशीसुद्धा तिने आणून ठेवली. दरवाजे आणून ठेवल्यात. फक्त बसवायचं गवंडीसुद्धा गावात नाहीत त्यामुळे बसवायचं थांबलं आहे एवढाच विषय आहे. आणि नेताचा काय नेता म्हणून तिने काम करत नाहीत. तिने घरातलं म्हणून काम करतात प्रत्येकाचं एवढं मला समजलं आहे. म्हणून आता तुम्ही जशी तुमची अडचण सांगितली ते प्रत्येकाच्या अडचणीला उभा राहतो. मग प्रत्येकाच्या माझ्याच असं नाही. आता मी आता पडलेला पुरुष आहे. मी करता पुरुष पडला आहे. त्यानंतर वय आमच्या आईवडिलांचं वय झालं त्यामुळं त्यांना कोणतं सांगितलं गावातल्या लोकांनी म्हणजे आमच्या गावात आहेत तिने सांगितलं आम्हाला. त्यानंतर मला सायकलला पैसे पाहिजे होते. म्हणजे मी हँडल सायकलने फिरत होतो. चालू शकत नाही तुम्ही. हां चालू झाडावरून पडल्यापासून मी अपंगच दोन्ही पाय ना हो. मी घरातनं बाहेर यायची पंचायत होती तिने पहिली सायकल दिली बारकी म्हणजे साधी सायकल दिली म्हणजे हँडल सायकल दिली. त्यानंतर इलेक्ट्रिक सायकलसुद्धा तिने आणून दिली मला म्हणजे स्वतःच्या पैशानं. ती काय आम्ही टक्केवारी माझी कमी असल्यामुळे मला ते दिलं नाही कोणी पण तिने स्वतः पैसे टाकून मला पैसे हे केलं मंजूर करून दिली. हो अनेक अडचणी आता काय काय सांगायचं तुम्हाला अडचणी सांगायचं म्हटल्यानंतर भरपूर त्याला आहेत. मला सांगा तुमचं जसं झालंय तसं आणि काय मदत कोणाला करणार आहे. अहो मदत काय तिने एक फोन केला की तिने हजर राहतात. स्वतः हजर राहते. का कुणाला बोलवायला लावून द्यायला लागत नाही. तिने स्वतः उभा राहते तिथं येऊन. किती वर्ष झालं सुरू आहे त्यांचं काम. आता हे 10 वर्ष झाले की आता. सुरू आहे. हो तिने याच्या अगोदर सुद्धा करत होती तिने काम. आता निवडणूक आहे खरं ते उभारल्यात रसिका पाटील इथनं उमेदवारी घ्या. काय वाटतंय वातावरण काय 1 नंबर वातावरण आहे. वातावरण आमच्या गावात 1 नंबर वातावरण आहे. वातावरण हो बाहेर काय मी परत नाही त्यामुळे आमच्या गावातलं आम्ही सांगू शकतो. आमच्या गावात वातावरण 1 नंबर होय कोपारडमध्ये. तुमच्या गावातनं लीड मिळेल काय. हां मिळणार 100% मिळणार 100%. निवडणूक लागल्या तिथं उमेदवार कोण आहेत का. जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्यापासून आता उमेदवार आहेत. अमर पाटील आमच्या गावचे जवळजवळ 4-5 वर्ष काम चांगलं केलेलं आहे. शाळा बांधली आहे तिने चांगल्या आरसीची बांधली आहे. परत आपलं 2-3 पायपा पाण्याचं काम केलं आहे. देवळाचं काम केलं आहे. महादेवाच्या देवळाचं काम केलं आहे. परत आता आणि कुणाला काय लागलं तर ते तिथे येतातच आणि उभा राहतात. दवाखाना असून दे कुठं किरकोळ अडचण असून दे अमर पाटील त्या ठिकाणी आहेच. कोपाड्याच्या कुणाच्या आडी अडचणीला सगळ्याला प्रत्येकाला अडचणला तो उभाच आहे आपल्यापाशी. काय आणि कुणी बी बारक्या पोराने एखादा जावं अमर पाटलापाशी भेटायला तो नाही कुणाला म्हणत नाही म्हणत नाही. काम त्याचं चांगलं आहे आणि आता जवळजवळ त्याचं लोकमत तिथं चांगल्यामुळे त्याला आम्ही सहकार्य बी चांगले केले आणि ते येणारच निवडून येणार 100%. कसं का वाटतं तुम्हाला. आम्ही कामच तशी केलेत नाही त्यांनी अमर पाटलांनी. विरोधक म्हणतात आम्ही कामं केलं. का ते प्रत्येकजण म्हणणार की आम्ही केल्यात निवडून यासाठी म्हणतेच प्रत्येकजणांना आम्ही कामं केल्यात पण त्यानं चांगल्या पद्धतीने कामं केलेलं. काय इथं काय निकाल काय असेल आता कोपाड्यातलं बघा जवळजवळ आमच्या गावापुरतं जवळजवळ 75% अमर पाटला मतदान होईल. 100% होणार बघा. आपलं गाव बरंच त्याच्या पाठीमागं आहे कारण कामं ती झालेलं आहे चांगल्या पद्धतीने अमर पाटलांची. दोघं नवरा बायको आता रात्री इरेचं ते कवा बी आम्हानी बोलवा ते येतातच. ते एखाद्या आमदारानं काम केलेलं नाही तेवढं अमर पाटलानं काम केलं. एवढी कामं केली. हो एवढी कामं केलीत अमर पाटलांनी. आत्तापर्यंत आमच्यात आमदारांनी कुठलं रस्ते बी काढलेलं नाहीत. तेवढं अमर पाटलांनी कामं चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. मला सांगा रातचं इरीचं असतं म्हणतात कोणी काय मदतीला कशाला फोन केलेला किंवा काय अनुभव होता. अहो एखाद्याला दवाखान्यात लागलं काय अडचण आली
तर बाबा अमर पाटील कोण आहे आपला, तर बाबा योग अमर पाटील आहे. आता नेता आमचा गावचा आता राहुल पाटील आमच्यातनं त्यांचं बदलाच मतदारसंघ. मग आता काय झालं आपल्याकडं आता बंटी साहेबच आहेत. बंटी साहेब पण ते चांगलं आहेत काय, त्याच्यामुळं आमचं गाव त्याच्याकडे आता जवळजवळ निम्म आहे. आम्ही आमदारांनी म्हणलो आता आम्हाला तुमच्याच वाट्यात घ्यायला पाहिजे, आम्हाला कोणाचा आमदार नाही आहे. ते पण चर्चा आम्ही केली त्यासाठी आमदारासकट बी चांगलं काम केले. आणि आता जवळजवळ आमचं गाव त्याच्या मागं बरेचपैकी तरुण पिढी त्यांच्या मागं आहेतच आहे. गावात चित्र तसंच आहे. हो गावात आता तर रोग तर तेच चित्र आहे बघा कोपर्ड्यात. चांगल्या पद्धतीचं काम आहे. काय येतील वाटते काय? येणार 100% अमर पाटलाच्या आमच्या दोन्ही सीटा बसणार बघा त्यांच्या. होय, हो म्हणजे तसं वातावरण वातावरण आहे आता तरी, वातावरण सध्या चांगलं आहे बघा. म्हणजे अडी अडचणीला दोघं बी उभा राहतात. दोघं बी वहिनीसुद्धा कवा बी रात्री आहेतच. आणि घर पोहोच हळदी कुकवाचा कार्यक्रम भाग घेत ते सगळ्याला आहेतच. अडचण तशी काही नाही त्याची. आणि आम्हाला ते बरं वाटते, म्हणजे कसं काय कामं चांगली केलं म्हणून आम्हाला बरं वाटते बघा. मी थोडक्यात कामं करणाऱ्यांच्या पाठीमागे कोपार्डे राहणार की कोण बी राहणार की काम चांगलं करतो म्हणणार. अहो प्रत्येक गावातला पण आमच्या गावात प्रत्येक गलीला आरसीचं काम त्याने केलेलं आहे. आमच्या गलीतनी तुम्हाला जायसारखं नव्हतं, कोपाड्यात तरी 1 नंबरच काम केले त्यांनी. चांगलं केलं, 1 नंबर काम केलं. आम्ही काय नावं ठेवणार नाही. म्हणजे रस्त्याचं म्हणताय. रस्त्याचं काम केले, देवळाचं केले, शाळा प्राथमिक चांगल्या बांधल्यात शाळा. तुम्ही कसं काय असं ना, आणि म्हणेल त्याला आम्ही किरकोळ काहीतरी म्हटलं तरी तो थोडी पण मदत करतोय. करते पोरांच्या मंडळाला म्हणा कशाला म्हणा, ते नाही त्या ठिकाणी आहेच. प्रत्येक कारणाला तिथे उभा आहे बघा. मग त्याच्या मागं माणसं जाणार देणारच मतदान की ज्याने काम चांगलं केलं त्याचं होणारच त्याला. म्हणजे माणसांनी बी माहिती आहे कोण काम करते कोण करत नाही. 100% माणसाने माहिती. आता आमच्या गावात तर त्यानं चांगलं काम केलं कोपाड्यात. आणि हे 5-6 गावांनी त्यानं सहकार्य चांगलं आहे. बरं, आज इथं कळंब म्हणा, आडूर म्हणा, ही वाकरं म्हणा, त्याचं गाव शिंगणापूर म्हणा, कामं चांगली आहेत. ती माणसाची बी म्हणणं प्रत्येक आम्ही ऐकतोय की अमर पाटलांनी बऱ्याच ठिकाणी कामं चांगली केलेत. विरोधकांची तुमच्या गावात काय काम आहे? कारण विरोधक पण दावा करतात. विरोधक काय कामं करणारे कुठंतरी एखाद्या आडवं यायची हीच विरोधकांची कामं असते. ते करणारे जे बी आडवं चांगलं करणारे जे बी कुठलं कोण चांगलं केलं म्हणतं का कोणी केलं तर का, तर त्याला कुठंतरी बदलामी करायची असते. ते करणारच तसेच. असंच सगळं चालू आहे. हो सगळीकडे चालू आहे ती. अहो चांगला जर असला तर त्याला वाईट करून कुठेतरी आपण निवडून यायच्या नादात असते सगळी. नागरिकांशी आपण चर्चा केली. एकंदरीत त्यांच्या चर्चेचा होरा पाहता इथली विकास कामं करण्यासाठी राजकारण सोडून समाजकारण म्हणून एखाद्याला अडीअडचणीला किंवा एखाद्याचा संपूर्ण जीवन प्रवास हा कुठंतरी थांबला असताना त्याला उभारी कशी देता येईल, माणसांच्या जीवनात नवीन क्रांती कशी आणता येईल या अनुषंगानं प्रयत्न झाले असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली. या राजकारणाच्या पलीकडं समाजकारण हे महत्त्वाचं आहे, हे यातूनच अधोरेखित होतं. त्यामुळं एकंदरीत कोपार्डेकरांशी बोलताना आपल्याला जाणवलं की उमेदवारी घेत असताना लोकांची कामं असतील, विकास कामं असतील ही खूप महत्त्वाची ठरतात आणि त्यातूनच लोक आपला नेता, आपला उमेदवार ठरवत असतात. सध्या मी इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.